नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्रातील संत साहित्य आणि विशेषतः ज्ञानेश्वरीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून किसन महाराज साखरे यांचा लौकिक होता. काल 86 वर्षाचे भक्ती समृद्ध आयुष्य जगून 100 ग्रंथांचे लेखन निरूपण करून त्यांनी आपल्या जगण्याचे सोने केले. किसन महाराजांचे आजोबा नाना महाराज आणि वडील दादा महाराज यांच्या संत साहित्य अभ्यासाच्या परंपरेचा वेलू किसन महाराजांनी अक्षरशः गगनावरी नेऊन ठेवला. किसन महाराज शाळेत न जाताही इतके ज्ञानवंत होते की त्यांना शाळेतील पाठ्यक्रमाच्या अभ्यासाची गरजच पडली नाही. घरातच असलेली अभ्यासाची परंपरा त्यांनी पुढे नेली. संत साहित्याचे बालपणापासून अत्यंत गंभीरपणे त्यांनी अध्ययन केले. आळंदी येथे साधकाश्रमातच जुन्या गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आपला अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञानाचा भक्तीचा आयुष्यभर प्रसार केला. ते विद्वान तर होतेच, पण तेवढेच व्यासंगीही होते. त्यांनी स्वतः विविध भाषांवर प्रभुत्व मिळवले होते असे म्हणतात. कितीतरी नवीन शब्द त्यांनी निर्माण केले. मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीच्या ध्यासातून मोफत बालसंस्कार शिबिरांची संकल्पना राबविणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून अभ्यासाचे धडे देणारे संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रवर्तक तर ते होतेच. त्याही पलीकडे ते स्वतःही एखाद्या थोर संतासारखेच होते. आधुनिक जगतात अध्यात्म आणि विज्ञान यांना हातात हात घालून चालावे लागेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. अध्यात्म जीवनाच्या परमोच्च सुखासाठी जेवढे आवश्यक आहे तितकेच आणि तेवढेच विज्ञानही महत्वाचे आहे. अध्यात्म वाचून विज्ञान आंधळे आहे तर विज्ञानाशिवाय अध्यात्म पांगळे आहे असे त्यांचे मत होते. म्हणजे विज्ञानवाद्यांनी भक्तिमार्गी जाऊ नये आणि भक्तिवाद्यांनी विज्ञानाकडे पाहू नये असा जो प्रकार आपण नेहमीच बघतो त्याला किसन महाराज साखरे यांनी व्यवहारिक रूप देऊन विज्ञान आणि अध्यात्म यांची खऱ्या अर्थाने परिपूर्ण सांगड घातली. संत साहित्यात त्यांचे योगदान इतके मोठे आहे की कोणतीही पदवी नसताना महाराष्ट्राच्या टिळक विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिली. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा यथोचित सत्कार केला. वेद, गीता, भागवत पुराण आणि उपनिषदे यांचा अभ्यास करण्याची साखरे घराण्याची परंपरा त्यांनी अत्युच्च पातळीवर नेली. साखरे परिवार पिढ्यानपिढ्या संत साहित्याच्या अध्ययनात आघाडीवर होता. साखरे महाराजांनी सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ अमृतानुभव, सार्थ चांगदेव पासष्टी, सोहम योग, नवविधा भक्ती सारखे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. केवळ मराठीचे नाही तर संस्कृतचेही ते विज्ञान होते. श्रीमद भागवत गीता हा त्यांचा जीव की प्राण होता. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनाचे अध्यक्ष होते. इतरही अनेक महत्वाच्या संस्थांमध्ये त्यांचा वावर होता. वेदांत, तत्वज्ञान आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रचार यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पित केलेले होते. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्ती आणि भाषा अनुभव यांचा सुरेख संगम असायचा. त्यांच्या कीर्तनात केवळ भक्ती नव्हती तर श्रवणीयताही होती. अशा या थोर तपस्वी जीवनाच्या साधकाचे महापरिनिर्वाण निश्चितच वेदना देणारे आहे. ते देहाने गेले असले तरी आपल्या लेखनातून, विश्लेषणातून आणि निरूपणातून निर्माण केलेल्या जवळपास 115 ग्रंथसंपदेच्या स्वरूपात त्यांचे नाव अजरामर राहील यात शंका नाही. त्यांच्या परमपवित्र आत्म्याला भक्तिभावाने वंदन. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.